एका घनदाट जंगलात चिंटू नावाचा एक छोटासा खार राहायचा. त्याला वेगवेगळ्या गोष्टी गोळा करायला खूप आवडायचं. एके दिवशी तो जंगलात फिरत असताना त्याला एक चमकदार गोल दगड दिसला. चिंटूने तो दगड उचलला. तो खूप गुळगुळीत आणि सुंदर होता. हा काय असेल? चिंटूने विचार केला. त्याने तो दगड फिरवून पाहिला, वास घेतला, पण त्याला काहीच कळेना. चिंटूने ठरवले की तो याबद्दल कोणाला तरी विचारणार. त्याला आठवले, उलूक काका, ते खूप हुशार आहेत, त्यांना नक्कीच माहीत असेल. आणि तो उलूक काकांच्या मोठ्या झाडाकडे निघाला. वाटेत त्याला बंटी ससा भेटला. बंटी नेहमीप्रमाणे इकडे तिकडे उड्या मारत खेळत होता. चिंटूने त्याला हाक मारली, बंटी, 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 बघ मी काय शोधले. चिंटू उत्साहाने म्हणाला. बंटीने एका क्षणासाठी थांबून दगड पाहिला, पण तो लगेचच पुन्हा खेळायला लागला. मला नाही माहीत चिंटू, मला खेळायला जायचंय, बंटी म्हणाला आणि पळून गेला. चिंटू थोडा निराश झाला, पण त्याने हार मानली नाही. त्याला खात्री होती की उलूक काका नक्कीच मदत करतील. तो पुन्हा उलूक काकांच्या झाडाकडे मोठ्या उत्साहाने निघाला. शेवटी तो उलूक काकांच्या झाडाजवळ पोहोचला. उलूक काका त्यांच्या घरट्यात शांतपणे बसले होते, जणू काहीतरी वाचत होते. चिंटूने त्यांना आदरपूर्वक नमस्कार केला आणि त्यांना तो चमकदार दगड दाखवला. उलूक काकांनी तो दगड काळजीपूर्वक पाहिला. त्यांनी त्याला त्यांच्या चष्म्यातून निरखून पाहिले. हा एक खास दगड आहे चिंटू, उलूक काका म्हणाले. नदीच्या पाण्यात तो गुळगुळीत झाला आहे आणि सूर्याच्या प्रकाशात तो चमकतो. पण तो का खास आहे? चिंटूने विचारले. उलूक काका हसले. तो खास आहे कारण तू तो शोधलास चिंटू. तू त्याला शोधण्यासाठी प्रवास केलास आणि आता तुला त्याची सुंदर गोष्ट माहीत आहे. चिंटू खूप आनंदित झाला. त्याने तो चमकदार दगड त्याच्या इतर गोळा केलेल्या वस्तूंसोबत त्याच्या बिळातील खास जागी ठेवला. आता त्याच्याकडे फक्त एक सुंदर दगडच